लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत श्री क्षेत्र टाकरखेडा येथे मंदिर परिसरामध्ये एक आजी आपल्याला टाकरखेडच्या रहिवासी भेटलेल्या आहेत, मिश्रामाजी। तर त्या आपल्याला संत लहानूजी बाबा आणि संत नारायण महाराज यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे। आजी जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी। तुझं नाव सांग बरं सर्व। पूर्ण नाव सांगतो कृष्णाबाई मेश्राम। मूळचं गाव हेच? हो। तर तुझं लहानूजी बाबांचं दर्शन झालेलं आहे? हो। तर सर्वात आधी जेव्हा दर्शन झालं तर त्या बाबतीत सांगतो बाबाजीचं काय करावं लागते लाईन दर्शन? हो। दर्शन काही नाही करावं लागत, घरून हातपाय जोडले असे तर बरं आहे बोलणे दा बाबाजी। असे म्हणजे का? हो हो हो। अरे तू तर चांगल्या ठिकाणी येऊन बसली म्हणे, असं का? वलगावची मुलगी आहे म्हणे तू, पण चांगल्या ठिकाणी येऊन बसली म्हणे। असे म्हणे काय? हो असं असे म्हणत ना मला। हो हो। का पहिलेपासून माझ्या घराचे सारे देव धर्मातच आहेत। हो का? जसं म्हणजे माय पहिलं वडण पडलं लेकराईवर बायावर, हो। सब जण येते दर्शनाले। असं काय? हो। तर असं कधी गलतपणा कधीच नाही होणार। असं असं। हां तर म्हणे आता आपलं दर्शन रोजच होत जाणार आहे म्हणे। असे सांगे का? हो रोज ये होतं कधी मी आता। हो आता कसं स्वयंपाक पाणी सरं धुणं घेणं सब झालं ना, हो। तर आता दर्शन करायला येतच असतं रोज। बाबूला माहीत आहे या। दररोज येत असतं का तू? हो रोजच येतो। नितीन महाराजले माहित आहे? हो नितीन महाराजले माहीत आहे। तर तुमच्या गावामध्ये आणखी बरं बाबाजीचे काही अनुभव प्रसंग आठवते का तुला? नाही तेवढं नाही आठवत मला। नाही का? म्हणजे माणसाईत काय लय आपण जातो। हो हो। नाही कोणते बा प्रसंग म्हणजे बाबाजीचे असे असे साक्षात्कार घडले बा असे काही आठवते का? नाही लहानूजी बाबाचे तेवढे ना आठवत मला। पण तुझ्या बाबतीतलं हे असं वाक्य होतं। हो। नारायण बाबाचं सांग ना तू। नारायण महाराज महाराज बाबा तू मा इकडे मी तू इकडे म्हणे। असे काऊन बा तसे काऊन म्हणे? तसे काऊन म्हणे म्हणजे माय कोण करणार? हा हा तर पूजा करायला मलाच मायाच पाशी आहे ना सर्व। हो। वारले तेव्हापासून येत सा तुझी बाबाशी जीव थोडला आणि तिथून सनेनी मग आम्हाला निरोप आला, तर आम्ही मग गाड्या करून सनेनी त्याला आलो। टाकळघाटच्या तुझी महाराज पाशी गेले वाटते, हो। तिथं देहावासन ठेवलं आहे ना? हो। आणि तुमच्या नाही गावामध्ये दे नाही म्हणे, आमचं दे टाकरखेड्यातच आहे म्हणे, पण ते इथून निघून गेले होते। इथून निघून गेले होते। हा धांदल होईन त्याची धांदल म्हणे, माही धांदल होणार आहे। मग इथे तुमची समाधी केली, त्या नारायण महाराजांची समाधी आहे इथं तुमच्या गावात? मी माझ्याकडेच आहे सर्व। तुमच्याचकडे आहे का ते सगळं? हो। बापरे, नारायण महाराजाचं सेवा शेवा असं काय? सर्व म्हणून तुम्हाला ते तसं वाक्य होतं का त्यांचं, का मी तू आणि तू माही? हो असं ते असं म्हणत होते, मी ते आली म्हणे तू मा आली म्हणे। माझ्या पोराचं मुलाचं लग्न जुळलं तर माझ्यापाशी सोय नाही बा म्हणलं, चल ना म्हणे नारायण मामाच्या सोबत म्हणे। त्याईनंच भदाडं बिदाडं दिले घेऊन, ते राहते ना मातीचे, हो हो हो, ते सर्व भदाड घेऊन दिले, चाल म्हणे, काही काळजी नको करू म्हणे। हो नाही काळजी नाही करायची म्हणे। दोन्ही मुलाचे माय लग्न त्याईनंच केले असंही म्हणलं तरी चालन। महा ते शेती वाडी नाही काही नाही, हो पर त्याईनंच केलं असं समजून चाल। असं. आणि समर्थांचा जो जन्मोत्सव होता त्याच्या दुसऱ्याच दिवशी काला राहते म्हणजे? हो 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 आहे की नाही? हो दुसऱ्याच दिवशी काला असते. दुसऱ्याच रोजी काला राहते। हो त्या यायचं आणल्या दिवशी होते, हो त्याचा दुसऱ्या रोजी होते। पण तू माया शेजारी म्हणे, तू माया शेजारी, मी त्या शेजारी म्हणे। असं पूर्ण माया पोराचं लग्नाचं सामान घेऊन दिलं ना, हो हो, तर त्याईनंच घेऊन दिलं मला। असं काय? अरे 5 गुंडाचा राजन ना त्याईनं मला 10 रुपये मागून दिला। काय राहिले का म्हणे, कमाई करणंच आहे म्हणे। किती कमावशील म्हणे, किती ठेवशील म्हणे तू, ती जाग्यावर तर राहिली पाहिजे म्हणे किंमत। असं ते बाई म्हणे पूर्ण करणार आहे म्हणे। हो असं. काय काय कपडे आहे ना मामा, दे ना धोत्र बन्यान घालून मी करतो ना, मी बन्यान धुतो। नाही नाही नाही, तू कायले गंदे कपडे धुतो म्हणते। असं काय? 1-2 वेळा धुऊ दिले मला त्यानं। हां मग त्याच्या काय मनात आलं, नाही म्हणे, नाही धुऊ नको म्हणे, माई मायासारखी आहे म्हणे, तू आईसारखी आहे म्हणे। हो का? अशा एवढं म्हटलं फक्त बाबा, बाकी काही तर नाही। हो हो, आणि त्या 2 शब्दातच सगळं आलं ना। आता पहा ना, दुसऱ्याच दिवशी काला असते आणि घराच्या जवळच आहे तुमच्या, हो हो लागूनच आहे, लागूनच आहे। म्हणून त्या वाक्याचा गूढार्थ तो तसाच असावा। हा तर ते न सांगतो ना का तू माया शेजारी म्हणे, मी त्या शेजारी, तू माय करजो मी तुझे करून। देवानं हातपाय सुखास ठेवले मला, त्याईनं काही दुःख नाही दाखवलं। हा कायले खोटं सांगा, देवाच्या याचे काहीच खोटं नाही आहे। राजे, तुझं संत लहानूजी बाबांचं दर्शन झालं, नारायण महाराजांची सेवा अजूनही तुझी घडून राहिली, याबद्दल जे काही माहिती सांगितली करता मी तुझा आभारी आहे। जय गुरु। हो जय लहानूजी बाबा। समर्थ लहानूजी महाराज की जय।